नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी-के 2 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, बऱ्याच दिवसांपासून बी-एम-सीच्या फायनल ॲन्सर कीची किंवा रिस्पॉन्स शीटची वाट विद्यार्थी पाहत होते आणि आता शेवटी ॲन्सर की ही प्रसिद्ध करण्यात आली होती. मध्यातच चर्चा सुरू होती की ॲन्सर की येणार नाही, डायरेक्ट रिझल्ट येईल असं तसं. पण पहा मित्रांनो, ॲन्सर की जर आली नसती, तर आपल्याला हेच कळलं नसतं की किती प्रश्न आपले बदलले गेले, किती पर्याय बदलले गेले किंवा किती प्रश्न रद्द झाले. या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज देखील आलेले आहेत की आमच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न रद्द करण्यात आले. आता त्याचं काय होणार? तर पहा मित्रांनो, जेव्हा टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस तर आपल्याला रिस्पॉन्स शीट देतच नाही, पण टी-सी-एस कडून मागच्या भरत्या ज्या काही झालेल्या आहेत, त्यामध्ये प्रश्न रद्द करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना त्याचे पुरेपूर मार्क देण्यात आले. म्हणजे तुम्ही तो प्रश्न सोडवलेला असो किंवा नसो, अटेम्प्ट केलेला असो किंवा नसो, तुम्हाला उत्तर येत असलं नसलं, तरी देखील रद्द झाल्यास तुम्हाला त्याचे गुण मिळतात. असं आपल्याला मागील भरतीमध्ये टी-सी-एसने केलेलं आहे. या भरतीमध्ये सुद्धा टी-सी-एस असंच करेल असं वाटते. आता तुम्ही हे कमेंट करायचं आहे, की तुमच्या शिफ्टमधले किंवा तुमची जी काही शिफ्ट झाली होती, तुमची जी काही रिस्पॉन्स शीट आहे, त्यामधील किती प्रश्न रद्द झाले. सर्वात प्रथम तुम्हाला काय लिहायचं आहे, ते म्हणजे तुमची दिनांक पेपरची, त्यानंतर शिफ्ट किती होती, सकाळची होती म्हणजे मॉर्निंगची होती, दुपारची होती, आफ्टरनूनची की संध्याकाळची होती ते मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर किती प्रश्न रद्द झाले तेही मेन्शन करा. तुमची कॅटेगरी जर मेन्शन करत असाल तेही मेन्शन करा आणि तुमचे मार्क्स देखील मेन्शन करा. याचा परिणाम काय होणार आहे, जेव्हा केव्हा जास्त प्रश्न रद्द होतात, तेव्हा त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्याला नॉर्मलायझेशन आणि त्यानंतर फायनल लिस्टवर दिसतो. म्हणूनच कट ऑफ जो आहे, कट ऑफही वर जाण्याचे चान्सेस आहे आता, की जास्तीत जास्त प्रश्न जर रद्द झाले, तर विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्स मिळतात आणि त्यांना जर मार्क्स मिळाले, तर हा जो कट ऑफ आहे तो वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पहा मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट लागलेली आहे. तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता. जी काही सेकंड रिस्पॉन्स शीट पाहण्याची लिंक आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा त्याबद्दल अपडेट दिलेली आहे. आणि झालं आता कट ऑफचं, तर कट ऑफ हा आपल्याला किती प्रश्न रद्द झाले, कोणत्या शिफ्टचे किती प्रश्न रद्द झालेले आहेत, त्यावरून एक अंदाज काढता येणार आहे. यापूर्वी आपण अंदाज काढला होता, पण नक्कीच आता त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आपल्याला दिसते आणि नॉर्मलायझेशन सुद्धा तुमचं बाकी आहे. तेही या ठिकाणी घडून येईल आणि विद्यार्थ्यांचे मार्क्स हे वाढणार आहेतच.